नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो. ह्या काळात खोडा करावा किंवा नाही करावा, बऱ्याच वेळा खोडा वाढलेला दिसतो. मग बागायतदाराला असं अस्ताव्यस्त असलेलं बरं वाटत नाही. बागेत तणही वाढायला लागलेले असतात, त्यामुळे मनुष्य पुन्हा खोड्याला पैसे घालण्याचा प्रयत्न करतो. माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत खोडा करण्याची आवश्यकता अजिबात नाही. इथं आपण बघतोय ह्या काळात आता जुलै एंड आलेला आहे. खोडा करपा भरपूर वाढायला लागलेला आहे आणि असा जर करपा वाढला तर हे आपोआप जुळून जातं. त्याच्यावर नंतर डावणी बी येतो. आता पाऊस कमी आहे त्यामुळे रोग कमी आहेत. पण जुन्या पानावर मात्र अजिबात रोग नाही आहेत. अत्यंत चांगल्या प्रकारची, कारण बोर्डोज आपले 4-5 हात झालेले आहेत. ट्रायकोसुडो बटलरनं आपण धुवून सुद्धा घेतलेला आहे. त्यामुळे पानं चांगली राहतात आणि ह्यो जो करपा आहे, ह्या करप्यामुळं खोडा सुद्धा आपोआप जुळून जातो. त्यामुळं वेगळं प्रॅक्टिस करण्याची अजिबात आवश्यकता नाही, असं माझं मत आहे. कुठल्याही परिस्थिती ह्या काळात बागेत तणं मात्र चांगली वाढवून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मित्रकिडी वाढतात आणि मिलीबग, खोडाळी आणि उडीदीच्या अळ्यांचं कंट्रोल सुद्धा आपल्याला ह्या काळात चांगलं मित्रकिडींच्यामुळे मिळतं. धन्यवाद.